महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आलेला आहे। उद्या पार पडणारा हा पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आलेला आहे। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलेला आहे। सोबतच राज्य सरकारकडून देण्यात येणारा लता मंगेशकर पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार आणि राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सोहळा सुद्धा पुढे ढकलला गेलेला आहे। उद्या संध्याकाळी वरळीच्या NSCI इथं दोन्ही पुरस्कार सोहळे पार पडणार होते। मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारनं हा सोहळा रद्द केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, काय माहिती आहे नेमकी या संदर्भात? निश्चित एकंदरीतच अजिंक्य, आपल्याला माहित असेल की यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार असेल हा ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टी आणि बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर यांना जाहीर झाला होता। या उलट व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार असेल आणि विशेष योगदान पुरस्कार असेल, दुसरीकडे राज कपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार असेल हा मुक्ता बर्वे आणि दुसरीकडे आपण पाहिलं असेल तर काजोल असेल, अनुपम खेर असेल, अशा दिग्गज व्यक्तींना हे पुरस्कार जाहीर झालेले होते आणि उद्या या पुरस्काराचं वितरण सोहळा होता। मात्र ज्या प्रकारची घटना देशामध्ये घडलेली आहे आणि महाराष्ट्रातील 6 पर्यटक आहेत, नागरिक आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे, या पार्श्वभूमीवर आता उद्याचा हा सोहळा रद्द झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे आता पुढील तारीख नेमकी कधी हा पुरस्कार जाहीर केला जाईल हे लवकरच कळवण्यात येईल। मात्र तुर्तास तरी देशावरती आणि महाराष्ट्रावर असलेल्या शोककळेचं वातावरण पाहता हा पुरस्कार सोहळा रद्द झाल्याची माहिती मिळते। ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।